Good morning, class. Today we are going to solve NCERT exercises for GOC, Organic Chemistry, Some Basic Principles and Techniques. या चॅप्टरच्या NCERT एक्सरसाइजेस आपण सोडवत आहोत. शांत मनाने व्यवस्थित NCERT करायचं. बरेच जणांना असं वाटतं हे तर सोपं आहे. सोपं आहे तर करून टाक ना, बाजूला कशाला ठेवतो. वेगळा कॉन्फिडन्स कॅरी होतो त्याचा एक. ओके, बेसिक मध्ये मी खूप वेळा सांगितलं, आता पुन्हा सांगतोय. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर स्टेट्स ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ ईच कार्बन इन फॉलोइंग कंपाउंड्स. आता फर्स्ट मॉलिक्यूल कोणता दिला त्यांनी, CH2 C डबल बॉन्ड O. CH2 ला सिम्प्लिफाय करा बरं बेटा. कार्बनचं हायब्रिडायझेशन विचारलेलं तुम्हाला. हाऊ डू यू गेट द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन देयर. ओके, सिग्मा बॉन्ड फाइंड करायचे. किती सिग्मा बॉन्ड आहे, 3. मग तेवढा 2s 2p असं असतं. जेवढे सिग्मा बॉन्ड आहेत तेवढे ऑर्बिटल लेफ्ट कडून राईट कडे द्यायचे. 1 2 3. किती झाले ते, 3 सिग्मा बॉन्ड. 3 सिग्मा बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन आहे. ओके, इट इज sp2 हायब्रिडायझेशन. म्हणजे पहिलं कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं झालंय, sp2. या कार्बनसाठी डबल मध्ये 1 सिग्मा 1 पाय झालेलं आहे आपलं. 2 सिग्मा 2 पाय. 2 सिग्मा असेल तर 2s आणि 2p. s चा 1 आणि हा s चा 1 घ्यायचा. p चे 3 असतात ऑर्बिटल, पण मग पाय बॉन्ड साठी अनहायब्रिड ऑर्बिटल ठेवणं गरजेचं आहे. px py हे पायला दिले आपण समजा. मग हे 2 वापरले तर sp हायब्रिडायझेशन होईल. ते इट विल बी sp हायब्रिडायझेशन. सेकंड मॉलिक्यूल दिला त्यांनी CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3. थोडंसं त्याला कंडेन्स जे स्ट्रक्चर दिलं आहे त्याला म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॅटर्न मध्ये लिहायचं. प्रत्येक बॉन्ड सेपरेट दाखवायचा आणि नंतर ऑब्झर्वेशन नंतर तुम्ही डायरेक्टली ओरली सांगू शकता. आता या कार्बनचे 4 सिग्मा बॉन्ड आहेत. 4 सिग्मा म्हणजे 4 ऑर्बिटल लागेल मिक्सिंग रिकास्टिंग मध्ये. sp3 हाइब्रिडाइजेशन विल बी. ये कार्बन जो मिडल वाला कार्बन है आणि राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट असे काही पण छोटे छोटे ट्विस्ट असतात, त्याला पण सांभाळायचं. समजा राईट टू लेफ्ट विचारलाय का लेफ्ट टू राईट विचारलं एक्झाम मध्ये, फर्स्ट कार्बन म्हटलं तर इकडे येईल कारण ब्रिंग पण असणार आहे. असे छोटे छोटे पॉईंट एक्झाम मध्ये कॅरी करायचे. किती सिग्मा बॉन्ड झाले या कार्बनचे, फर्स्टचे 4 सिग्मा, किंवा हा ऍक्च्युअली थर्ड कार्बन येईल इकडून मोजला तर त्याचं हायब्रिडायझेशन येणार आहे sp3. हा कार्बन मिडल वाला 3 सिग्मा आहे, 1 पाय बॉन्ड आहे. 3 सिग्मा म्हणजे sp2. इकडलं पण 3 सिग्मा म्हणजे येणार आहे sp2. ओके, चला बेटा पटपट पुढे जाऊया. नेक्स्ट आहे ऍसिटोन. ऍसिटोन मॉलिक्यूल आहे थर्ड वन. ऍसिटोन म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3 CH3CO CH3. आता CH3 आणि इकडे 1 सिग्मा आहे जे 4 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 4 सिग्मा असलं तर हायब्रिडायझेशन काय येतं, sp3. लक्षात ठेवा. 3 सिग्मा म्हणजे sp2, पुन्हा 4 सिग्मा sp3. पुढे कोण आहे बेटा, विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड अॅक्रायलोनायट्राइल म्हणतात त्याला. CH2 डबल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड CH C ट्रिपल बॉन्ड N. अब इसमें सोचे तो थिंक ओवर इट. काय येईल हायब्रिडायझेशन, सिग्मा सिग्मा सिग्मा. 3 सिग्मा आहे, 1 पाय आहे. याचं हायब्रिडायझेशन काय, sp2. सिग्मा सिग्मा 3 सिग्मा आहे, 1 पाय आहे इकडे. प्रत्येकाचा वेगळा विचार करायचा. sp2 हा कार्बनला 2च सिग्मा आहे. ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 सिग्मा 2 पाय असतात. सॉरी, ट्रिपल बॉन्ड हॅज 1 सिग्मा 2 पाय, 1 सिग्मा 2 पाय, 1 सिग्मा 2 पाय. मग आता हा सिग्मा आहे, वरचे 2 पाय आहेत, मग टोटल 2 सिग्मा झाले. जहा काय आहे sp2 हायब्रिडायझेशन असेल. सॉरी, वेरी सॉरी, sp. ठीक है, मैं सोच में डूबा था. sp हाइब्रिडाइजेशन तो बहुत सारी बार हमने बताया है आपको. ओके, 4 सिग्मा जब बॉन्ड है कार्बन के तो sp3 है. 3 सिग्मा 1 पाई है या 3 सिग्मा बॉन्ड पॉजिटिव चार्ज है तो ये sp2 का कैरेक्टर होता है. 2 सिग्मा बॉन्ड है और 2 पाई बॉन्ड है
तो ये sp हाइब्रिडाइजेशन होता है। अगला दिया है बेंजीन, या कोई भी एरोमेटिक न्यूक्लियस होता है, ये कॉन्जुगेटेड होता है, प्लेनर होता है, साइक्लिक सिस्टम होता है, इस तरह से। अब इसमें हर एक कार्बन आप पहचाने, चाहे दूसरा भी कैनोनिकल फॉर्म क्यों ना लिखें, एवरी कार्बन इज आयडेंटिकल इन बेंजीन। बेंजीन असेल, एरोमॅटिक फिनॉल असेल, ॲनिलीन असेल, या सगळ्यांमध्ये रिंग जे आहेत, फक्त बेंझीन नाही आहे, बेंझीन, फिनॉल मधली ॲरोमॅटिक रिंग, ॲनिलीन मधली ॲरोमॅटिक रिंग, ॲनिसोल मधली रिंग, या रिंग मधले सगळे कार्बन हे नेहमी 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 1 पाय बॉन्ड आहे। मग 3 सिग्मा 1 पाय असेल तर हायब्रिडायझेशन काय सांगतो आपण, sp2 हायब्रिडायझेशन इट शुड बी गिवन एज, हायब्रिडायझेशन इज सजेस्टेड एज sp2 आउट देयर। सगळेच म्हणजे ऑल कार्बन्स आर आयडेंटिकल, दे हॅव 3 सिग्मा बॉन्ड अँड 1 पाय बॉन्ड। आता हा रेडी डेटा पाहिजे एक्झाम मध्ये आपल्याला, म्हणजे व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन बेंझीन, sp2, what is the hybridization of carbon in naphthalene, sp2, carbon in anthracene, sp2, carbon in phenol, sp2, carbon in anisole, of course ring carbon in anisole। ओके, म्हणजे फक्त बेंझीन नाही पाहिजे, त्याला सप्लाय करायचं, त्याला फिनॉल मधला पण रिंग मधला कार्बन असेल, ॲनिलीन मधला रिंग मधला कार्बन असेल, कार्बन बोलतोय आपण रिंग मधला, किंवा क्लोरोबेन्झीनचा रिंगचा कार्बन असेल सिलेबस मधल्या, किंवा लेट अस से एखादा नॅफ्थॅलीन सारखे रिंग कार्बन असेल, किंवा अँथ्रासिन सारखे असेल, हे सगळे बेन्झीन रिंगचे कार्बन काय हायब्रिडायझेशन असेल, sp2। फिनॉलचा आलेला आहे, क्लोरोबेन्झीन मध्ये पण आपण याचा विचार करतो नेहमी, वी ऑल्सो थिंक इट क्लोरोबेन्झीन। क्लोरोबेन्झीन मध्ये क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅप बिटवीन कार्बन अँड क्लोरीन। मग आता काय ओव्हरलॅप आहे कार्बन आणि क्लोरीनचा, तर sp2p आहे, कारण कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, आपल्याला वाटतं झालं बेसिक, परंतु तसं होत नाही, एनसीईआरटी कव्हर करायला लागेल। ओके, यू नीड टू कव्हर द एनसीईआरटी आउट देयर। मग काय सांगितलं, बेन्झीन रिंगचं कुठेही असेल, बेन्झीन रिंग नॅफ्थॅलीन मध्ये असेल, फिनॉल मध्ये असेल, ॲनिलीन मध्ये असेल, अँथ्रासिन मध्ये असेल, फिनान्थ्रीन मध्ये असेल, 2 असतील, 3 असतील, 4 अशा रिंग असतील, रिंगचे सगळे कार्बन कसे आहेत, sp2 आहेत। ओके, इट इज sp2 हायब्रिडाइज्ड। ओके, पहिला क्वेश्चन झाला। ओके, चला पुढे जाणार, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इंडिकेट सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन द फॉलोइंग मॉलिक्युल्स। आता सिग्मा आणि पाय बॉन्ड बेन्झीन मध्ये तर सहज मोजता येतात, पहिला C6H6 दिलाय, ऑफकोर्स C6H6 ला आपण अज्युम करत आहोत की तो बेन्झीन बोलतायत, हे दे आर कन्सिडरिंग इट ॲज बेन्झीन, कारण जर ओपन चेन मध्ये घेतला तर 1 पाय बॉन्ड जास्त येऊ शकतो तेवढ्या अनसॅच्युरेशन साठी। सध्या डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन 4 येतं, C6H14 असतो सॅच्युरेटेड मध्ये हेक्सेन म्हणून, त्याच्यात 4H2 कमी आहेत, म्हणजे 4 अनसॅच्युरेशन पाहिजे, मग रिंगला 1 कन्सिडर करतात। आता नॅचरली तुम्हाला हे मोजता आलं पाहिजे, ओरली समजलं पाहिजे, खूप वेळा सांगून झालेलं आहे की रिंग मध्ये 6 सिग्मा बॉन्ड आहेत कार्बन कार्बनचे, प्रत्येक ठिकाणी सिग्मा 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 असा हेक्सागोन काढला की 6 सिग्मा बॉन्ड येतात विदाउट काउंटिंग, काउंट करायचे आहे, कारण 1 2 3 डबल मध्ये 1 सिग्मा 1 पाय, 4 5 6 झाले 6 सिग्मा। CH चे बॉन्ड सगळे सिग्मा, CH बॉन्ड, देयर आर 6 कार्बन कार्बन सिग्मा, 6 CH सिग्मा, 3 CC पाय। इज इट राइट? तो ये बातों को याद रखें, 6 कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड है, 6 कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड आहे आणि 3 कार्बन कार्बन पाय बॉन्ड आहे, कशामध्ये, बेन्झीन रिंग। इज इट राइट? पुन्हा काय म्हणतात ते, आता हा C6H12 आहे, C6H12। आता हे थोडंसं म्हणजे कोणता क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे, ते सायक्लोहेक्सेन समजताय। जर का तुम्ही याला अल्किन म्हणून घेतलं CnH12 तर 1 पाय बॉन्ड येऊ शकतो, पण सायक्लोअल्केन म्हटलं म्हणजे क्वेश्चन थोडा ॲम्बिग्युअस आहे, एंट्रन्स मध्ये येऊ शकत नाही हा प्रश्न, कारण काय C6H12 हेक्सेन पण होईल ना, अल्किन पण होईल, आणि अल्किन म्हणजे 1 डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा 1 पाय येणारच आहे। पण तसं जर नसेल आणि मी याला सायक्लोहेक्सेन म्हणत असेल माय डिअर फ्रेंड्स,
तर अशी एक रिंग काढून घ्या. ऑलराईट, आता प्रत्येकाला 2-2 एच द्या. मग फक्त सिंगल बॉन्ड दिसतील तुम्हाला. मग सिग्मा बॉन्ड किती आहेत माय डिअर फ्रेंड्स? 6 कार्बन कार्बनचे आणि कार्बन हायड्रोजनचे 12. त्याच्यात पाय बॉन्ड नाही, पूर्ण सॅच्युरेटेड आहे सायक्लोहीन. म्हणजे ऍक्च्युअली 1 रिंग आहे त्याच्यामध्ये, पण पाय बॉन्ड नाही. आपल्याला एवढं सुचवायचं सध्या, देयर इज नो पाय बॉन्ड ॲज सच. पण जर याच्याऐवजी हेक्सिन लिहिलं असतं तर एक पाय असतं. आता डायक्लोरोमिथेन CH2Cl2 DCM म्हणून आपण त्याला. डायक्लोरोमिथेनला कसं दाखवता येईल बाळांनो तुम्हाला? CH2Cl2. देयर आर 4 सिग्मा बॉन्ड्स. नेक्स्ट कोणता मॉलिक्यूल दिलेला आहे? काय नाव आहे त्याचं? प्रोपाडाईन म्हणतात त्याला. C डबल बॉन्ड C, C डबल बॉन्ड C. मधला कार्बन जो आहे तो sp हायब्रिडाइज्ड आहे बाळांनो. हा सिग्मा, हा सिग्मा, हा पाय. मिडल कार्बन sp हायब्रिड असतो, बाकीचे sp2 आहेत. टाइप ऑफ हायब्रिडायझेशन पण आलेले आहेत प्रिव्हियस इयर मध्ये. आता नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत? तर टोटल ऑफ 2 कार्बन कार्बन सिग्मा, 4 कार्बन हायड्रोजन सिग्मा आणि 2 कार्बन कार्बनचे पाय. म्हणजे टोटल सिग्मा 1 2 3 4 5 6. टोटल सिग्मा किती आहेत? 6 सिग्मा. कार्बन कार्बनचे सिग्मा किती आहेत? 2. पाय किती आहेत? 2. आणि कार्बन हायड्रोजनचे सिग्मा किती आहेत? 4. सगळीकडे लक्ष द्यायचं. कशामुळे असं? कारण कार्बन कार्बनचा सिग्मा बॉन्ड कोणत्या ओव्हरलॅपचा, असाही प्रश्न असतो. नुसतं हायब्रिडायझेशन उपयोगाचं नाही करून. एनसीईआरटीच्या पुढे जाते एंट्रन्स एक स्टेप. मग आता हा येतो sp2 हायब्रिड, हा येतो sp, हा कोणता आहे? sp2. ओव्हरलॅप ऑफ कार्बन कार्बन इज sp2 sp. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आर so and so. Number of pi bonds are so and so. CH bond are sp2s overlap. कारण हायड्रोजन फक्त 1s आहे. हायड्रोजनचा ऑर्बिटल आहे कोणता? 1s. होऊन जाईल तुमच्याकडून 100%. चला पुढे कोणता मॉलिक्यूल दिला त्यांनी? CH3NO2. आता CH3NO2 चं स्ट्रक्चर येत नाही अनेकांना. आपल्याला वाटतं आलं म्हणून. सांगा बरं CH3NO2 मध्ये किती सिग्मा किती पाय? तर एनसीईआरटी प्रॉपर तयार करायचं. हा CH3N डबल बॉन्ड O. एखाद्याला एक्झाम मध्ये प्रश्न पडतो त्या कोऑर्डिनेट बॉन्डचं करायचं काय? तर कोऑर्डिनेट बॉन्ड हा सिग्माच आहे. बिनधास्त. नाही मग एक्झाम मध्ये 10-20 सेकंद जातात, विचार करायला वेळ जातो, तो सगळं आधी करून घ्यायचं. 100% एनसीईआरटी, 100% प्रिव्हियस इयर म्हणजे आपला पहिली लढाई जिंकल्याचा. नंतर आपले नोट्स वर्कशीट करायचे म्हणजे दुसरी लढाई जिंकते. त्याचे डाऊट विचारतात, झालेले परीक्षेचे पुन्हा डाऊट विचारायचे, आपण रेडी होतो एक्झाम. कीप इट सिम्पल, टेन्शनलेस. आता येईल का सिग्मा पाय? हे 4 सिग्मा, हा सिग्मा आणि हा सिग्मा, याला सिग्मा म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्डला. नाही कळलं तर डायरेक्ट बॉन्ड दिला तरी चालतो तसं, पण तो कोऑर्डिनेट असतो हे लक्षात ठेवावं लागेल. कीप इन माइंड दॅट इट इज कोऑर्डिनेट बॉन्ड. इज इट ऑल राइट? पक्का रेडी आहे आप लोग? चलो. तर हे किती सिग्मा बॉन्ड झाले? 4. आणि हे 5 6 सिग्मा 1 पाय. नायट्रोमिथेन आहे तो. पुढचा कोणता आहे? HCONH3. आता अनेकांना हे समजत नाही. HCONH हा अमाइड आहे बेटा, फॉर्मामाइड म्हणतात त्याला. किती सिग्मा बॉन्ड झाले? कार्बनचं हायब्रिडायझेशन काय झालं? नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काय झालं? नायट्रोजन 3 बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिड असतो, 1-2 पेअर असतात त्याच्यामध्ये. बॉन्डिंग मध्ये येतात त्या सगळ्या गोष्टी. मग सिग्मा किती आहेत? 1 2 3 4 5. 5 सिग्मा 1 पाय. कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2, नायट्रोजनचं sp3. कार्बन सारखं करून नायट्रोजनला लागत नाही बरं. 3 सिग्मा म्हणजे sp2 असं कार्बनचं असतं, बरोबर आहे ना? पण नायट्रोजनला इथे लोन पेअर पण असतो आणि त्याच्यामुळे तो काउंट होतो बॉन्ड म्हणून आणि आपण त्याला कन्सिडर करतो. मग सिग्मा बॉन्ड किती झाले? सिंगल इज ऑलवेज सिग्मा अँड सो ऑन. क्वेश्चन नंबर 2 झाला आपला एनसीईआरटीचा. चला पुढे. राईट बॉन्ड लाईन फॉर्म्युलाज ऑफ आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइलची इमेज तयार करायची डोक्यामध्ये. जसं ड्रॉइंग करताना आपण करतो ना तसं. आयसोप्रोपाइलची इमेज कशी असते बेटा? तर लक्षात ठेवायचं, आधी CH लिहा, त्याला 2 CH3 जोडा, संपला विषय.
आयसो, 3 झाले की प्रोपाईल. आयसोब्युटाईल पाहिजे असलं तर कसं करायचं बेटा, CH लिहा, CH3 CH3 CH2OH आयसोब्युटाईल. पेंटाईल पाहिजे असलं तर अजून एक CH2 टाक, हेक्साईल पाहिजे असलं तर अजून एक CH2 वाढव, संपलं. आयसोची इमेज तयार करून घ्यायची डोक्यात. रेडी, स्टेडी. आता बॉन्ड लाईन मध्ये कार्बन आणि त्याचे हायड्रोजन दाखवत नाही आपण. किती कार्बन झाले, 3. कार्बन और हाइड्रोजन नहीं दिखाने का, ऑक्सीजन और उसका हाइड्रोजन बताने का, खत्म. तो ये एक्चुअल, ये बॉन्ड लाइन में. नेक्स्ट वन, 2,3 डाइमेथाइल ब्यूटेनल. 2,3 डाइमेथाइल ब्यूटेनल बोले तो क्या होता है, 1 2 3 4. अल बोले तो एल्डिहाइड, अल बोले तो एल्डिहाइड. ब्यूटेनल, अब ये एक नंबर होता है, एल्डिहाइड जहाँ है वो नंबर 1 होता है, चेन टर्मिनेटिंग ग्रुप. नंबर 1 ये है, 1 2 3 4. अब क्या करना है, CH3 ग्रुप जोड़ दो यहाँ पे, इधर CH3, बाकी वैलेंसी हाइड्रोजन से पूरा कर देना है आपने. 2,3 डायमेथाइल ब्यूटेनल. आता बॉन्ड लाइन मध्ये काय करायचं, 4 कार्बन, 1 2 का 4, इधर 1. हाइड्रोजन ऑफ कार्बन इज नॉट शोन बट फॉर एल्डिहाइड इट इज शोन. स्ट्रक्चर. नेक्स्ट कोण आहे, हेप्टोन 4-ओन. हेप्टेनोन म्हणजे कसं दाखवणार बॉन्ड लाइन मध्ये बेटा, 1 2 3 4 5 6 7. हेप्टेन 4-ओन प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, 3-ओन होईल बघा बरं. 1 2 3 4, 1 हेप्टेन 4-ओन येऊ शकतो. मग आता डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी हायड्रोजन पूर्ण करा. सिंगल बॉन्ड एन आहे म्हणजे त्यांचं प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्ड वाला आहे. 4 बॉन्ड करायचे प्रत्येक कार्बनचे, विथ ईच कार्बन टू काउंट 4. एम बोले तो पेंटेन, एम बोले तो पेंटेन. एम म्हणजे पेंटेन, पटकन करायचं. एम काढला की पेंटेन, हा झाला हेक्सेन, हा झाला हेप्टेन. 1 2 3 4, डबल बॉन्ड हो, खत्म. ओके, तीसरा क्वेश्चन हो गया एनसीईआरटी की एक्सरसाइज का. पूरा करना है क्वेश्चन, एक 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 करके फटाफट से. क्वेश्चन 4, गिव आईपीएससी नेम ऑफ फॉलोइंग मॉलिक्यूल्स. क्या नाम देंगे इसको, प्रोपाइल बेंजीन दीजिएगा. प्रोपाइल बेंजीन, फिनाइल प्रोपेन मत बोलिएगा क्योंकि इधर 3 कार्बन है, इधर 6 है और ऊपर से बेंजीन रिंग है. जैसे नाव का फर्स्ट मॉलिक्यूल से बेटा, व्हाट इज द नेम सजेस्टेड, इट इज प्रोपाइल बेंजीन. बेंजीन तर दिसतोच ना तुम्हाला सरळ सरळ, 1 2 3 कार्बन है. अब इसमें साइनाइड वाला कार्बन काउंट होता है, 1 2 3 4 5. 3 मिथाइल, 5 सारखे पेंटेन, Cl ला सफिक्स नाइट्राइल म्हणजे 3 मिथाइल पेंटेन नाइट्राइल. अल्केन नाइट्राइल असतो तो. नेक्स्ट वन बघा बेटा, चला फटाफट. गो विथ बेसिक, कोई प्रॉब्लम नहीं होगा. नंबर द चेन फ्रॉम द एंड नियरर टू ब्रांचिंग. जिकडून ब्रांचिंग जवळ पडते तिकडून नंबर करायचा. अल्केन मध्ये काय येतो, 1 2 3 4 5 6 7, खत्म. 2 5 डायमेथाइल हेप्टेन. नेक्स्ट वन, अब इसमें क्या करें, नंबर कहाँ से दें, 1 2 3 4 5 6 7. 3 ब्रोमो 3 क्लोरो हेप्टेन, अल्फाबेटिकली लिखना. 3 ब्रोमो 3 क्लोरो हेप्टेन, अल्फाबेटिकली लिहायचं आहे. 3 ब्रोमो 3 क्लोरो हेप्टेन. कौन सा, डी वाला दिया. ई वाले को बोले तो एल्डिहाइड है वो, पहचानो, फंक्शनल ग्रुपला ओळखा. 1 2 3, काय नाव आहे त्याचं, 3 क्लोरो प्रोपेनल. काय नाव आलं, 3 क्लोरो प्रोपेनल. 3 क्लोरो प्रोपेनल. इज इट ओके. अल्डिहाइड मध्ये CHO हा मेन फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याला नंबर 1 आला पाहिजे. पुढचा कोणता आहे, इथेनॉल.
1 2 दोन कार्बन म्हणजे इथेन सिंगल बॉन्ड आहे. अल्कोहलला ऑल म्हणा, अल्कोहल ॲज ऑल. ओके, तर काय नाव येईल बेटा त्याचं? 2 डायक्लोरो इथेनॉल. ओके, इट इज 2 डायक्लोरो इथेनॉल. चला, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स करेक्ट IUPAC नेम? 2 डायमिथाइल पेंटेन और 2 डायमिथाइल पेंटेन. 2 डायमिथाइल पेंटेन का 2 डायमिथाइल पेंटेन? 2 डायमिथाइल होत नाही, प्रत्येक सबसिक्वेंटला त्याचा नंबर आला पाहिजे. CH3 C CH3 CH3 CH2 CH2 CH3. काय झालं बेटा इथे आता? व्हॉट इज आउट हियर? 1 2 3 4 5. 2 बाहेरची एक ब्रांच आहे, ही एक ब्रांच आहे. 2 मिथाइल म्हणून डायमिथाइल, पण प्रत्येकाला नंबर मिळाला पाहिजे. 2 डायमिथाइल विल बी रॉंग, म्हणजे फर्स्ट करेक्ट आहे. 2,4,7 ट्राय मिथाइल ऑक्टेन का 2,5,7 ट्राय मिथाइल ऑक्टेन? बाकी सेम आहे. 2,4,7 2,5,7 बाकी सगळं सेमच आहे. रीड करा. मग लोएस्ट सम रूल वापरा. When branching is at equal distance, other parameters are same, chain same length चे आहे. अशा वेळेला sum of numbers should be minimum. 2 plus 4 6 plus 7 13. ओके, इथे 14. So this is wrong. रूल पण कळला पाहिजे, लोएस्ट सम रूल. नेक्स्ट, 2 chloro 4 methyl pentane or 4 chloro 2 methyl pentane. CH3 CH Cl CH2 CH CH3 CH3. इट इज अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड मध्ये हॅलोजनला इम्पॉर्टन्स जास्त आहे. 1 2 3 4 5. 2 क्लोरो 4 मिथाइल पेंटेन. अल्फाबेटिकली जा, कसेही जा, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा विचार करा. क्लोरीनची प्रायोरिटी जास्त आहे मिथाइलपेक्षा, त्याच्यानुसार तो येणार आहे 2 क्लोरो 4 मिथाइल. अशी नंबरिंग करता येणार नाही. नेक्स्ट, पुढचं कोणतं आहे? ब्यूट 3 आयन 1 ऑल का ब्यूट 4 ऑल 1 आयन? आता प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप आहे. ब्यूट म्हणजे किती कार्बन आहे? 4. 1 2 3 4. ओके, आता ब्यूट 3 आयन 1 ऑल. 3 आयन म्हणजे इथे ट्रिपल बॉन्ड दिला त्यांनी. 1 ऑल असं द्यायचं त्याला. एक सेकंड थांबा. 1 2 3 इथे देईल H CH2 HH2. हे करेक्ट असेल का? हो. का बरं करेक्ट असेल हे? कारण OH हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. अल्फाबेटिकल प्रायोरिटी IUPAC ठरवलेली आहे, त्यानुसार जायला लागतं आपल्याला. नंबर 1 कोण आहे इथे? 1 2 3 4. हा तोच नंबर 1 आहे, म्हणजे फर्स्ट करेक्ट आहे. आता इकडून जर दिलं असतं तर ते रॉंग होईल, कारण OH प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप OH आहे, मेन फंक्शनल ग्रुप. चला नेक्स्ट वन. ड्रॉ फॉर्म्युलाज फॉर फर्स्ट 5 मेंबर्स ऑफ होमोलॉगस सिरीज बिगिनिंग विथ द फॉलोइंग कंपाउंड्स. फॉर्मिक ऍसिड. आता याचा सरळ अर्थ आहे की ऍसिडची होमोलॉगस सिरीज 1 कार्बन पासून सुरू होते. बरेच जण स्वतःला खूप हुशार समजतात, पण तिसऱ्या कीटोनचा फॉर्म्युला विचारला तर त्यांना कळत नाही, कारण कीटोन मध्ये असतो CnH2nO. मग तिसरा कीटोन म्हणजे ते C3 लिहितात, पण तो पहिलाच कीटोन आहे. कारण कीटोन फॅमिली ही ऍसिटोन पासून सुरू होते. पहिला मेंबर ऍसिटोन आहे आणि तिसरा कीटोन म्हणजे 5 कार्बन वाला येईल, जे C5H10O हा तिसरा कीटोन येईल. असे साधे साधे प्रश्नात मार्क खातात म्हणून. जे NCERTचं पुस्तक बेस्टच आहे आणि त्याला टाळायचंच नाही. भले तुम्ही नीट द्या, JEE द्या, CET द्या, काही पण द्या, परंतु ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवतं. ऍसिड मध्ये सोपं आहे. HCOOH काय नाव झालं याचं? मेथेनॉइक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. CH3COOH. एक CH2 ऍड केला H मध्ये म्हणजे CH3 झाला. इथेनॉइक ऍसिड. आणखी एक CH2 ऍड करा मध्ये, प्रोपेनॉइक ऍसिड. आणखी एक CH2 ऍड करा, ब्युटेनॉइक ऍसिड. 1 more CH2 पेंटेनॉइक ऍसिड. मिथेनॉइक, इथेनॉइक, प्रोपेनॉइक, ब्युटेनॉइक, पेंटेनॉइक. इझी. पण कीटोन मध्ये पहिलाच मेंबर ऍसिटोन आहे बेटा, कारण कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OR.
3 कार्बन कंपल्सरी आहेत कीटोन मध्ये. कार्बोनिल कार्बनला 2 साइडला कार्बन कंपल्सरी आहे. जे फर्स्ट कीटोन कोणता आहे? ॲसिटोन. व्हॉट इज द फर्स्ट कीटोन? इट इज ॲसिटोन. रिमेंबर, पहिला कीटोन असणार आहे ॲसिटोन. लक्षात ठेवा बेटा. मग आता फर्स्ट कीटोन जर ॲसिटोन असेल तर हे लक्षात येईल की सेकंड कीटोन कोणता येईल? CH2 ऍड करायचं मध्ये. जे CH3 CH2 CO CH3. ब्युटेनॉन आणखी एक CH2 टाका. इकडे इकडे कुठेही टाका, आयसोमर होऊ शकतात. पण मग फॉर्म्युला द्यायचा असेल तर काही फार अवघड जाणार नाही तुम्हाला. C5H10O. मग त्याला ब्रांच चेक करा, स्ट्रेच चेक करा, कसे करता येतात. समजा मला असे घेता येईल CH3 CH2 CH2 CO CH3. प्रोपेनॉन, ब्युटेनॉन, पेंटेन 2 कोणी पेंटेन 3 चं पण लिहू शकतो मध्ये CO घेऊन, किंवा मिथाइल ब्युटेनॉन पण लिहिता येतं. आणखी एक CH2 वाढवा, हेक्सेनॉन, हेप्टेनॉन पर्यंत जाईल ती लिस्ट. त्याच्यानंतर अल्किन मध्ये पहिला मेंबर HC डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. या H ला तुम्ही CH2 ऍड करणं आवश्यक आहे. पुढचा मेंबर पाहिजे. इथिन आहे तो पहिला अल्किन. इथिन आहे 2 कार्बन वाला. CnH2 एक फॉर्म्युला आहे. दुसरा अल्किन CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन. तिसरा अल्किन ब्युटीन. फोर्थ अल्किन पेंटीन. आणि फिफ्थ अल्किन विल बी हॅव्हिंग 6 कार्बन, कारण सुरुवात 2 पासून आहे. चल, विदाउट वेस्टिंग टाइम विल गो अहेड. करायचं पण सोडायचं पण नाही, टाइम पण वाचला पाहिजे. सगळ्याच बाजूने पक्क पाहिजे आपण. नेक्स्ट, आयडेंटिफाय, give condensed structural formula and bond line structure formulas for and identify functional group if present. 2,2,4 trimethyl pentane. पेंटेन बोले तो M बोले तो पेंटेन. खत्म. कितना सेकंड? 1 सेकंड. M बोले तो पेंटेन. 2,2,4 1 2 इधर से नंबर करा 1 2 3 4 खत्म. 2,2,4 trimethyl pentane. Next, 2-hydroxy 1,2,3 propane tricarboxylic acid. 2-hydroxy propane 1,2,3 tricarboxylic acid. बच्चा क्या जानते हैं कि ये कौन है? ये कौन है पता है क्या? सिट्रिक एसिड. निंबुडा, लेमन त्याच्यात असते. सिट्रिक ऍसिडचं IPC नाव द्या. स्पेशल IPC मध्ये कनेक्शन यायचं. असं जर ट्विस्टेड क्वेश्चन टाकला तर बरेच जण फसतात. बरं, बॉन्ड लाईन नोटेशन लिहिता येत नाही. प्रोपेन म्हणजे किती कार्बन आहे? 1 2 3. कार्बोक्सिलिक ऍसिड इथे पण COOH जोडायचा. कार्बन अँड ऑक्सिजन ऑफ कार्बन, सॉरी, हायड्रोजन ऑफ कार्बन आर नॉट शोन. इथे पण जोडायचा OH. नीट बघा, विचार करा. बॉन्ड लाइन नोटेशन. हेक्सेन डायल चिल्लर आहे. M बोले तो पेंटेन. हेक्सेन डायल 2 अल्डिहाइड आहेत. खत्म. 1 2 3 4 5 6 कंप्लीट 100%. अब फंक्शनल ग्रुप पहचानो बोल रहा है. अल्केन में कोई फंक्शनल ग्रुप नहीं होता. अल्केन में 0 फंक्शनल ग्रुप है, इसीलिए तो पैराफिन बोलते हैं. व्हाई डू यू कॉल अल्केन्स एज पैराफिन्स? अल्केनला पॅराफिन का म्हणतात? कारण अल्केन मध्ये फंक्शनल ग्रुप नाही. ओके, CH बॉन्ड आहे, CC बॉन्ड आहे. नेक्स्ट इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल. OH आहे तो. 2-हायड्रॉक्सी ना, आणि त्याच्यात कोण आहे? अल्डिहाइड. खतम. नेक्स्ट, झालं पूर्ण हे 100%. नेक्स्ट, आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप्स इन द फॉलोइंग कंपाउंड्स. किती फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यात? 4 आहेत. मला 4 दिसले, तुम्हाला किती दिसले? 3 पण एक फंक्शनल ग्रुप आहे, एरोमॅटिक न्यूक्लियस. फिनॉल हा बाय फंक्शनल कंपाउंड आहे. फिनॉल म्हणजे एरोमॅटिक न्यूक्लियसला सुद्धा सबस्टिट्यूशन होऊ शकतो त्याच्याला. म्हणजे हा CHO एक अल्डिहाइड, OMe दूसरा ईथर, अल्डिहाइड ईथर फिनॉल एरोमैटिक न्यूक्लियस. क्या कहते हैं? क्या फिनॉल को कितना फंक्शनल ग्रुप लगता है आपको? 2. क्यों? OH भी है,
एरोमेटिक रिंग भी है। इस तरह से सोचा जाता है। चलो अगर एरोमेटिक रिंग को नहीं काउंट कर रहे और नाम देना है आपको तो एल्डिहाइड, मिथॉक्सी ग्रुप, फिनॉल। इधर कितना है बेटा? C डबल बॉन्ड O R, ईस्टर। ये कौन है? अमाइन, टर्शियरी अमाइन, एनिलीन, एरोमेटिक अमाइन, NH2 वाला ऊपर वाला। इधर कौन सा फंक्शनल ग्रुप है? डबल बॉन्ड और नाइट्रो। इधर कौन सा है? ईस्टर, टर्शियरी अमाइन, प्राइमरी अमाइन। इधर डबल बॉन्ड नाइट्रो। ओके, एरोमेटिक रिंग सब में ही है। विथ एरोमेटिक रिंग ऑप्शन देख के जाना पड़ेगा। Which of the following is expected to be more stable? NO2 CH2 CHO माइनस या CH3 CH2O माइनस। मैंने इंडक्टिव फील्ड समय बताया था कि एनायन जो होता है बेटा उसके पास इलेक्ट्रॉन का बोझ होता है, त्याच्या डोक्यावर इलेक्ट्रॉनचं ओझं आहे। समजा मी पाठीवर एक पोतं घेऊन चाललोय असं आणि कुणी मागे हात लावलं पोत्याला तर बरं वाटतं, पोतं माझ्याच पाठीवर आहे पण थोडंसं हात लावल्यामुळे हलकं झालंय ते। आप बैग लेके चल रहे हो, पीछे से किसी दोस्त ने आके हल्का सा बैग को पकड़ा तो आपका बोझ कम हो जाता, पूरा तो बैग आपके ऊपर ही है। फिर फर्क क्या पड़ा? थोड़ा सा बोझ उसने उठा लिया अपनी ओर। NO2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगचा डॉन आहे, मायनस आय इफेक्ट स्ट्रॉंग आहे आणि मायनस आय मुळे हा निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी कमी होते, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढते। पण CH3 CH2O हा काय असेल बेटा? लेस स्टेबल असेल, कारण त्याला त्याच्या एकाच्या डोक्यावर ओझं आहे, ते सगळं डोकं ओझं त्या ऑक्सिजनच्याच डोक्यावर दिलेलं आहे। नो मायनस आय इफेक्ट इज देअर, म्हणजे हा स्टेबल असेल आणि तो लेस स्टेबल असेल। याला जर पुढे जायचं म्हटलं तर समजा ऍसिडिक नेचरमध्ये जर जायचं असेल NO2 CH2 CH2OH हा थोडा जास्त ऍसिडिक असेल, कारण NiA आपला हा मंत्र आहे, निगेटिव्ह इन्क्रीजेस ऍसिडिटी, म्हणजे हा अल्कोहोल जास्त ऍसिडिक असेल आणि इथाइल अल्कोहोल लेस ऍसिडिक असेल, कारण मायनस आय ग्रुपमुळे जसं नायट्रोफिनॉल फिनॉल मध्ये आपण बोललो का तसं समजायला। चला नेक्स्ट, draw the resonance structures for following compounds and show electron shift using curved arrow notation। पहिला कोण आहे? फिनॉल। क्विक रेडी पाहिजे। फिनॉल मध्ये पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आहे, OH सारखा O हेटेरो ॲटम आहे, इलेक्ट्रॉन पेअर रिंग मध्ये देतो, याला +M इफेक्ट म्हटलं होतं। इलेक्ट्रॉन कुठे कुठे जाणार? ऑर्थो, पॅरा, ऑर्थो। याला क्विक तयार करायचं, लिहून बघायचं। OH दिसला की आपल्या सिलेबस मध्ये फार काही नाहीच आहे त्याच्यामध्ये। हा मायनस, ऑर्थोला इलेक्ट्रॉन आला, पुन्हा इलेक्ट्रॉन इथे येईल, पुन्हा कुठे येईल इलेक्ट्रॉन? पॅराला येईल। वेअर विल द इलेक्ट्रॉन? पॅरा। देन नेक्स्ट कुठे येईल इलेक्ट्रॉन? पुन्हा ऑर्थोला जाईल इलेक्ट्रॉन, मायनस, इथे शिफ्ट होईल, इथे शिफ्ट होईल, म्हणजे काय तयार झाला? लाईक दिस इट शुड बी फिनॉल। नेक्स्ट कोणता आहे? नायट्रोबेन्झीन। नायट्रोबेन्झीन कसं सांगता येतो बेटा? रिव्हर्स आहे याच्यात। फिनॉल मध्ये इलेक्ट्रॉन्स आर सेंट इनटू द रिंग, याला ऍक्टिव्हेटिंग म्हणतात। इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणतात, पॉझिटिव्ह रेझोनन्स म्हणतात। हेटेरो ॲटम इज डोनेटिंग द लोन पेअर इनटू द बेन्झीन रिंग, पॉझिटिव्ह मेसोमेरिझम, ऍक्टिव्हेशन, ऑर्थो पॅरा पोझिशन निगेटिव्ह होतात। नायट्रोबेन्झीन मध्ये रिव्हर्स कंडिशन आहे। व्हॉट फॉर नायट्रोबेन्झीन? N हा प्लस होतो, कारण ऑक्सिजन निगेटिव्ह असतो, तिथे जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह। हा पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह स्टेबल राहू शकेल का? नाही, तो स्वतःचा इलेक्ट्रॉन इकडून घेऊन टाकेल आणि हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला मिळेल। आता इलेक्ट्रॉन रिंगच्या बाहेर चालले, त्याला निगेटिव्ह रेझोनन्स, निगेटिव्ह मेसोमेरिझम म्हणतात। त्याच्यामुळे नायट्रोबेन्झीन मध्ये डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स, रिॲक्टिव्हिटी हे असे पॉईंट येतात। नायट्रोबेन्झीन हा बेन्झीन पेक्षा कमी इलेक्ट्रॉन रिच आहे आणि फिनॉल मध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे बेन्झीन पेक्षा, कारण OH इलेक्ट्रॉन देतो बेन्झीन। OH बेन्झीनला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याला ऍक्टिव्हेटिंग म्हणतात। जसं तुम्हाला कॉन्फिडन्स दिला, त्या काही लोकांसोबत बोललं की तुम्हाला बरं वाटतं, यू फील गुड। हे बघ भाऊ, किती टेन्शन असू दे, मन शांत ठेव, बेसिक पक्के ठेव, NCERT व्यवस्थित कर, प्रिव्हियस इयर कर,
मागच्या वर्षी झालेल्या चुका रिपीट करू नको, व्यवस्थित पुन्हा अभ्यास कर, डाऊट्स विचारून घे. आपण हळूहळू 100% पुढे जाणार, गॅरंटी. कारण आपण जर प्रॉपर कष्ट केले तर देवाला सुद्धा ते द्यायलाच लागतं. आणि आपण जर कष्ट नाही केले यशोदीप तर काय होईल, अडचण येईल आपल्याला. आपण वर्गातच मेसेज सेंड करत असतो तर कसं जमेल तसं. म्हणजे हे लक्षात घ्या, मग तुम्हाला बरं वाटेल थोडंसं, कारण तुम्हाला कॉन्फिडन्स दिला. काही खरं नाही भाऊ, पेपर फटायला लागले, आपण किती म्हणा काय करतो अभ्यास करून, ते पोरगं दबतं, निगेटिव्ह झालं. दोन्ही लोक असतात, कॉन्फिडन्स इन्क्रीज करणारे, डिक्रीज करणारे. आता हा इन्क्रीज करणारा बेन्झीनला इलेक्ट्रॉन देतो, इलेक्ट्रॉन बाहेर घेऊन जातो. आता कुठे कुठे इलेक्ट्रॉन आले, पॉझिटिव्ह चार्ज येतो रिंग मध्ये अशा वेळेला. ओके, वेअर इज द पॉझिटिव्ह चार्ज रनिंग देअर? ऑर्थो पॅराला, म्हणजे नायट्रोबेन्झीन हा मेटा डायरेक्टिंग का आहे, ज्यांचा थोडा अभ्यास बरा आहे त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की कारण ऑर्थो पॅरा इलेक्ट्रॉन डिफिशियंट राहतात पोझिशन्स रिलेटिव्हली. ऑर्थो पॅरावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याच्यावर नायट्रोबेन्झीनला जर सबस्टिट्यूशन केलं पुढचा पार्ट ऑफ असतो. आणि आता रिव्हर्स करायचा इलेक्ट्रॉन पेअर, पुन्हा नायट्रोबेन्झीन तयार होईल. हे स्ट्रक्चर्स आपल्याला दाखवता यायला पाहिजे. प्रॅक्टिस करा, नॉट नेसेसरी की आत्ताच यायला पाहिजे, पण नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. रिंगमधून इलेक्ट्रॉन असे बाहेर घेऊन जाणे याला निगेटिव्ह रेझोनन्स म्हणतात, निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणतात. आणि मेसोमेरिक इफेक्ट हा फक्त ऑर्थो पॅरलर ऑपरेट होतो, मेटाला ऑपरेट होत नाही. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. नायट्रो इलेक्ट्रॉन बाहेर घेऊन जातो, फिनॉल मध्ये OH असेल, NH2 असेल, इलेक्ट्रॉन देतात, OR असेल तर लक्षात ठेवा. आता फिनॉल सारखं स्ट्रक्चर तुम्ही घरी ट्राय करणार का बघा. NH2 घरी ट्राय करा बरं. असं तसंच आहे, फक्त OH च्या जागी NH2 येईल तिथे. तशाच पद्धतीनं OCH3 आपला सिलेबस तर करून घ्या ना, तशाच पद्धतीनं Cl करून घ्या. हे सगळे ऍक्टिव्हेटिंग आहेत. हा स्ट्रॉंगली, हा मॉडरेटली, हा थोडा मॉडरेटली आणि हा वीकली ऍक्टिव्हेटिंग आहे. पण त्यात आले पाहिजे की आपल्या सिलेबस आहे. हे हॅलोअरिन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 12वीला. हा कोण आहे, इथर ॲनिसोल. हा कोण आहे, अमाइन, ॲनिलीन 12वीला 12thला. फिनॉल, अल्कोल फिनॉल इथर. सगळ्या चॅप्टरमध्ये आपल्याला लागणार तेवढं करायचं. नायट्रोबेन्झीन नेहमीच आहे. आणि दुसरा आहे बेन्झाल्डिहाइड, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये काहीच फरक नाही. ज्यांच्या तिने फक्त हिंट दिलेली असते त्याच्यासारखे दुसरे आपण करायचे असतात. हा पण तसंच आहे, डिॲक्टिव्हेटिंग अल्डिहाइड. ॲटलिस्ट सिलेबस कव्हर करा, 100% येईल तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय व्यवस्थित विचार करा बेटा, थिंक ऑफ द क्वेश्चंस वेरी केयरफुली. चलिए नेक्स्ट दिया है इसने, कि कौन सा है, क्या नाम है इसका, बताओ तो थोड़ा. नाम क्या है इसका, कॉमन IUPAC, क्रोटोनाल्डिहाइड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट आहे तो. ॲसिटाल्डिहाइडचा अल्डोल कंडेन्सेशनचा डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहे तो, लक्षात ठेवायचं. आता याच्यात कसं दाखवणार तुम्ही, CH3 CH डबल बॉन्ड CH, हा इलेक्ट्रॉन इकडे गेला पाहिजे, पटकन समजलं पाहिजे, कारण इकडे अल्डिहाइड आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे. इट विल अपीयर लाईक दिस, CH3 CH पॉझिटिव्ह, CH डबल बॉन्ड CH CO -H लाईक दिस. पण हे पहिलं स्ट्रक्चर बरं आहे, दुसरं लेस स्टेबल आहे, कारण त्याच्यात कार्बनला फक्त 3 बॉन्ड आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फुकट चार्जेस आले आहेत, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे कार्बनचं. हे पहिलं स्ट्रक्चर बरं आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स आलेले आहेत. ॲक्राल्डिहाइडचा आलेला होता प्रश्न. ॲक्राल्डिहाइडचं कसं दाखवणार आहोत तुम्ही, CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, हा इलेक्ट्रॉन इकडे, हा इलेक्ट्रॉन इकडे, हा प्लस तो मायनस, पॅरलल आहेत सिलेबसला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आणखी काय होता. बेन्झाल्डिहाइड तर मी सांगितलं आता. फिनाइल कार्बो बेन्झाइल कार्बोकॅटायन, बेन्झाइल कार्बोकॅटायन मध्ये दाखवता येतो का रेझोनन्स तुम्हाला, सो सिंपल.
ॲरोमॅटिक कार्बोकॅटायन आहे हा ॲक्च्युअली बेन्झाइलिक कार्बोकॅटायन आहे. फिनाइल मिथाइल म्हणतात काही पुस्तकं त्याला. डबल सिंगल पॉझिटिव्ह, तो पॉझिटिव्ह चार्जवरचा रिंगमध्ये उतरतो आता आणि त्याला स्टॅबिलायझेशन मिळतं. याला चार्ज डिलोकलायझेशन इन द रिंग असं म्हणता येतं. हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. कुठे कुठे पॉझिटिव्ह चार्ज येतो आता? ऑर्थो पॅराला, पुन्हा ऑर्थोला येईल आणि पुन्हा ओरिजिनल सारखं त्याची इमेज असलेलं स्ट्रक्चर तयार होईल. याच्यामुळे रेझोनन्स स्टॅबिलाइज होतो. बेन्झाइल कार्बोकॅटायन हे रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे. बेन्झाइल कार्बोकॅटायन का स्टेबल आहे? रेझोनन्स. टर्शियरी ब्युटाईन का स्टेबल आहे? हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह. छोटे छोटे पॉईंट कॅरी करायची बस, काही फार हार्ड क्वेश्चन नाही आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बेटा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 कैसे करेंगे F वाले को? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 प्लस करा प्रयत्न, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट करा. CH3 CH प्लस CH डबल बॉन्ड CH2 पुन्हा इकडून इकडे शिफ्ट करू शकता तुम्ही पाहिजे असेल तर. डबल बॉन्ड शिफ्टिंग टू पाय बॉन्ड शिफ्टिंग टू पॉझिटिव्ह, पाय बॉन्ड शिफ्टिंग टू निगेटिव्ह. अशाच पद्धतीने अलाईनचा पण मी दिला होता. समजा त्यांनी दिला नाही पण अलाईन कार्बनाईन पण स्टॅबिलाइज करता आला पाहिजे. आता हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर असतो. याला इकडे शिफ्ट करायचं, याला इकडे. कॉन्जुगेशनच्या टाईपमध्ये मी सांगितलं होतं हे तुम्हाला. पाय पाय कॉन्जुगेशन, पाय पॉझिटिव्ह चार्ज, पाय निगेटिव्ह चार्ज असे कॉन्जुगेशन सांगितले होते. अलाईनचा कार्बनाईन पण स्टेबल आहे, अलाईनचा कार्बोकॅटायन पण स्टेबल आहे. याला रेझोनन्स म्हणतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार आपण. व्हॉट आर इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लियोफाइल्स? इलेक्ट्रोफाइल काय आहे सांगता येईल का बेटा? इलेक्ट्रोफाइल्स काय असतात सांगा बरं? इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट रिएजंट्स. फाइल या शब्दाचा अर्थ काय असतो बेटा? लव. फिलिक म्हणजे काय असतो? लव्हिंग. ते इलेक्ट्रॉन लव्हिंग रिएजंट आहेत. इलेक्ट्रॉन का लव करतात हे इलेक्ट्रॉनला? कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही आहेत. ते डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन्स. आपण असं म्हणू शकतो इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लव्हिंग रिएजंट्स. इलेक्ट्रोफाइल्स what you can say they are electron deficient reagents. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची काय आहे बेटा? कमी आहे. they have less of electrons. electrophiles have कमी of electron. they are electron acceptors. त्यांना लेविस ऍसिड म्हणतो आपण. इलेक्ट्रॉन घेणाऱ्याला काय नाव देतो? लेविस ऍसिड्स. ओके, इलेक्ट्रोफाइल्स आर लेविस ऍसिड्स, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कुठे जातात हे? जिथे इलेक्ट्रॉन असतात तिथे. इज इट राइट? प्यासा अगर कोई है तो उसको कुएं के पास जाना चाहिए. कुआं प्यासे के पास नहीं आ सकता. इज इट राइट? मतलब सीधा है की आपल्याला तहान लागली, जिथे पाणी तिथे आपण जाणार. याला इलेक्ट्रॉन पाहिजे, जिथे इलेक्ट्रॉन मिळतात तिथे जातो. हा अटॅक्स इलेक्ट्रॉन रिच सेंटर. इलेक्ट्रोफाइल अटॅक्स ॲट इलेक्ट्रॉन रिच सेंटर. याचे एक्झाम्पल्स फार सोपे असतात. कॅटायन सगळे छापायचे. H प्लस कार्बोकॅटायन, NO2 प्लस है ना. वेगवेगळे कार्बोकॅटायन NO प्लस किंवा आपण R प्लस, CH3CO प्लस असे अनेक कार्बोकॅटायन तुम्ही लिहू शकता. किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्युल्स असतात न्यूट्रल वाले. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे ज्यांना लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. बेरिलियम, बोरॉन, कार्बन. अल्फेन ली बेबी हे चॉकलेट लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. कोणतं आहे? अल्फेन ली बेबी. चिंकली असती काय येते? अल्फेन ली बेबी. हे सगळे इलेक्ट्रोफाइल आहेत. लेविस समजणं 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. ॲल्युमिनियमचं कंपाऊंड बघा बरं आता. AlCl3. आता +3 असल्यामुळे कॅटायन स्मॉल होतो. फजांचं म्हणणं आहे स्मॉल कॅटायन कोव्हॅलेंट कॅरेक्टरमध्ये असेल. एवढं जरी सफिशियंट आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं. मग आपल्याला लक्षात येतं की AlCl3
हा लेविस ॲसिड असेल, इलेक्ट्रोफाईल असेल. पेन FeCl2, FeCl3 इलेक्ट्रोफाईल आहेत हे सगळे. अल्फेन, ली, LiCl, LiBr, बेबी, बेरिलियम हॅलाइड. बेरिलियमचा हॅलाइड आहे तो BF2, BeCl2, BeBr2, कारण त्याच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. त्याच्याकडे फक्त 2 बॉन्ड आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, इलेक्ट्रॉनची कमी आहे. अल्फेन, ली, बेबी, BF3, BeCl3, BeBr3, Bi3 हे सगळे इलेक्ट्रोफाईल आहेत. ऑर्थोबोरिक ऍसिड हे कळायला पाहिजे की ट्रायमिथाइल बोरॉन. It is not the surrounding group, but it is the boron which has got 6 electrons with it. 3 बॉन्ड आहेत त्यांच्यामध्ये. 4 बॉन्ड पाहिजे सेकंड रोला, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, पण त्याच्याकडे 3च बॉन्ड आहेत. ZnCl2. काही न्यूट्रल इलेक्ट्रोफाईल मध्ये कार्बन डायऑक्साईड घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल याच्यात तर 4 बॉन्ड आहेत कार्बनचे, पण तो ऑक्सिजन आगाऊ आहे, तो इलेक्ट्रॉन घेऊन जातो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो. मग कार्बन डायऑक्साईड हा मोठा इलेक्ट्रोफाईल होतो. इज इट राईट? कार्बन डायऑक्साइड इज इलेक्ट्रोफाइल इन नेचर. देन SO3 तसाच होतो इलेक्ट्रोफिलिक नेचरचा, कारण ऑक्सिजनची बॉन्ड आहे त्याचा. कार्बन डायऑक्साइड SO3 हे इलेक्ट्रोफाइल आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला आहेत पण मेकॅनिझम यांची. सल्फोनेशन ऑफ बेन्झीन, SO3 इलेक्ट्रोफाइल आहे. बरेचसे बायोलॉजी एक्झामिनर सुद्धा SO3 प्लस लिहून ठेवतात. नाही, SO3 प्लस म्हणजे इलेक्ट्रोफाईल असं नाही, इलेक्ट्रॉन कमी म्हणजे इलेक्ट्रोफाईल. प्लस असेल तर असतात, पण न्यूट्रल वाले पण इलेक्ट्रोफाईल आहे. ते एक्झाम्पल कॅरी करायला पाहिजे. सोपं चॉकलेट दिलं मी तुम्हाला, अल्फेन, ली, बेबी, जिंकली असते. आता कधी कधी एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणून काय करतात, CCl2 देतात, डायक्लोरोकार्बिन. अनेक विद्यार्थी फसतात, मिथिलिन देतात, त्यांना वाटतं लोन पेअर आहे. पण लोन पेअर असू द्या, पण हा मॉलिक्यूल कसा आहे, व्हॉट काइंड ऑफ मॉलिक्यूल इट इज बेटर. त्याच्याकडे 6च इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनचे बॉन्ड किती पाहिजे असा प्रश्न विचारत होता ना. हाऊ मेनी बॉन्ड्स कार्बन डज इट नीड टू हॅव? 4. मग इथे किती बॉन्ड आहेत? 2च बॉन्ड आहेत. आणि जरी दोन्ही बॉन्ड तुम्ही ठेवले असे त्याचे, इलेक्ट्रॉन किती झाले? 4. आणि हे 2 ऍड केले तर 6, म्हणजे त्याला अजूनही 2 इलेक्ट्रॉनची कमी आहे. कार्बन टेट्रा हा जो आहे CCl2 हा आपल्या रिमर्टिबल रिॲक्शनचा इलेक्ट्रोफाईल आहे. पुढे येते 12th रिॲक्शन फिनॉल्स मध्ये, फेमस रिॲक्शन आहे. कार्बिलामाइन रिॲक्शनचा इलेक्ट्रोफाईल आहे तो. ॲनिलीन आणि क्लोरोफॉर्मची रिॲक्शन असते ती. म्हणजे इलेक्ट्रोफाईल आहे एवढं तरी लक्षात ठेवा. न्यूट्रल इलेक्ट्रोफाईल मध्ये फर्स्टच होऊ शकते. CCl2 दिला, CO2 दिला तर पक्के लक्षात ठेवायचे सगळे. त्याच्यानंतर मग न्यूक्लिओफाईल काय असतात बेटा? व्हॉट आर न्यूक्लिओफाईल? सांगा बरं एकदा. These are electron rich reagents. Nucleophiles are what beta? Electron rich reagents. Nucleophile electron rich reagents are beta. मग काय सांगता ते न्यूक्लिओफाईल मध्ये? इलेक्ट्रॉन रिच आहेत, निगेटिव्हली चार्ज असू शकतात. दे कॅन बी निगेटिव्हली चार्ज. ओके. दे अटॅक ॲट इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर. दे आर लेविस बेसिस. लेविस बेसिस असतात. इलेक्ट्रोफाईल 2 प्रकारचे आहेत. एक निगेटिव्ह न्यूक्लिओफाईल. बघा न्यूक्लिओफाईल H मायनस, NaH. आता NaH कसं काय? कारण Na प्लसच होतो, H मायनस होतो. LiAlH4. बरेच जणांना बुद्धीच कळत नाही, कसं काय बाबा हा न्यूक्लिओफाईल आहे. अरे बापू, तो ॲल्युमिनियम मेटल आहे, मेटल प्लस असतो, तो इलेक्ट्रॉन घेणारच नाही, तो देणारच आहे. म्हणजे H मायनस झाला ना, म्हणजे हायड्राइड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट हे पोटेन्शियल न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतात. ग्रिग्नास रिएजंटचा RNGX असलेला किंवा कोणतेही ॲनायन पण घ्या, OH मायनस, F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस, NO2 मायनस, Cn मायनस, RCOO मायनस, NH2 मायनस. कितना चाहिए माइनस वाला?
ओके, जो भी माइनस वाला आप चाहते हैं Hc ट्रिपल बॉन्ड C माइनस रख दो वहां पे। कार्बन आयन, मिथाइल कार्बन आयन सब न्यूक्लियोफाइल है, इलेक्ट्रॉन इनके पास पहुंच। न्यूट्रल वाले कौन है फिर? जिसके पास लोन पेयर है या पाई बॉन्ड है, जो दिया जा सकता है। बहुत सारे बच्चे ये भूल जाते हैं कि अल्कीन न्यूक्लियोफाइल है, बहुत सारे बच्चे ये भूल जाते हैं कि बेंजीन न्यूक्लियोफाइल है। उनको लगता है बेंजीन तो न्यूट्रल है। अरे बाबा, बेंजीन मध्ये तर 3-3 पाई बॉन्ड इलेक्ट्रॉन जास्त घालत आहे आणि ते इलेक्ट्रॉन दिल्या जातात। मग इलेक्ट्रॉन डोनर हा न्यूक्लियोफाइल आहे, लेविस बेस आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे की असे जे न्यूट्रल वाले आहेत ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे। त्याच्याकडे पाय इलेक्ट्रॉन आहे, अल्काइन आहे, बेंझीन आहे, न्यूक्लियस रिंग आहे। आता काही लोन पेअर वाले आहेत, NH3 प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, टर्शियरी अमाइन, पायरिडीन। ओके, these are nucleophile, water, alcohol, ether। बऱ्याच जणांना वाटतं हे नेमकं काय? ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे ज्यावेळेला 2 बॉन्ड पेअर आहेत त्यावेळेला 2 लोन पेअर आहेत, आणि लोन पेअर असतात की तो इलेक्ट्रॉन देणार आहे। म्हणजे इट इज नॉट द वॉटर, अल्कोहोल, इथर, इट इज द ऑक्सिजन विच इज देअर। सल्फर असू शकतो असा HSH, RSH, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, तसंच होऊ शकतं ते। काही मॉलिक्यूल स्पेशल आहेत। कार्बन मोनॉक्साईड हा फार पॉवरफुल लायगंड आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये। त्याच्यासाठी 10 वेळा तरी प्रश्न आहेत, 10, 1-2 कमी नाही, जास्तच। न्यूक्लियोफाइल आहे तो, लेविस बेस आहे तो, लायगंड आहे, इलेक्ट्रॉन देण्यासाठी महारथ हासिल आहे कार्बन मोनॉक्साईडला। कार्बन डायऑक्साईड इलेक्ट्रोफाइल आहे, पण मोनॉक्साईड न्यूक्लियोफाइल आहे। कार्बन मोनॉक्साईड इज न्यूक्लियोफाइल। पक्कच पाहिजे आपण, 100% पक्के पाहिजे आपण त्याच्यामध्ये। लक्षात ठेवायच्या काही गोष्टी, कॅरी करायच्या। ठीक आहे, काही क्वेश्चन्स आपण NCERT चे आज केले, काही उद्या करू।